विचार करण्यासाठी आणि राजकीय भूमिकांमध्ये राजकीय लोकांमध्ये जे उलथापालथ चालू आहे ते जे प्रक्षोभक चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत त्याच्यावरही आपल्याला विचार करायचा आहे की आजपर्यंत आपण काय भूमिका घेतली आणि इथून पुढे काय भूमिका करायची आहे। आणि ख्रिस्ती समाज जो काही आतापर्यंत शांतताप्रिय आपण म्हणत आहोत, पण आपण स्वतःला शांतताप्रिय म्हणून आपण स्वतःला तर फसवत नाही ना, हाही विचार आपण केला पाहिजे की आपण शांतताप्रिय म्हणून आपण कायद्याला बाजूला सारत आहोत का, कायदेशीर भूमिकाच घेत नाही। आपण कायदेशीर भूमिका घेतली पाहिजे की हा कायदा सांगतो हे आमच्याबद्दल अन्याय होत आहे, याच्याबद्दल आम्ही कुठेतरी पाठपुरावा केला पाहिजे। आणि त्यासाठी आपल्याला एक चांगलं नेतृत्व आपल्याला तयार करावं लागेल, आपल्याला चांगली भूमिका मांडणारे लोक तयार करावे लागतील, आपल्यामध्ये आपली बाजू चांगली मांडणारे लॉयर आपल्याला पाहावे लागतील, शोधावे लागतील। आणि यासाठी नाशिकमध्ये आतापर्यंत आपण फक्त काय होतंय, मोर्चा चला या एकत्र, काहीतरी निवेदन द्यायचंय या एकत्र येतो, आपण सह्या करतो, निवेदन देऊन टाकतो, परत आपापल्या घरी, आपल्याला पुढचं काय माहित नाही काय होतंय त्याचं। परंतु कायमस्वरूपी आपल्याकडे अशी यंत्रणा असली पाहिजे की जी असे काही प्रकार झाले तर त्या प्रकाराला लगेच सामोरं जातील, आपली भूमिका माध्यमांसमोर मांडतील। आपण काय ते जातो थातूर मातूर ते 500 रुपयावाले व्हिडिओ शो YouTube चॅनल घेऊन जातो,